नमस्कार, मी प्रफुल्ल भोयर, प्रवर्धन सीड्स कंपनी प्रतिनिधी. आज आपण आलो कापेश्वर उमरी या गावला रेवंत या प्लॉटवर. रेवंत या वाहनाचा पीक पाहणी कार्यक्रम आधी ते आयोजित केला होता. तर आपल्यासोबत शेतकरी आहे संजीव तोडसा. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की रेवंत हे वाहन त्यांना कसं वाटलं आणि या वाहनाची काय काय वैशिष्ट्य त्यांच्या लक्षात आली. तर संजीव नमस्कार. नमस्कार. संजीव, आमच्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय द्या. माझं नाव संजय आनंदराव तोळसा, मुक्काम पोस्ट उमरी कापशर, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. मोबाईल नंबर 7768868607. संजीव, आपण हे जे वाहन लावलं आहे हे वाहन कोणत्या अंतरावर लावलं? 461. 4x6x1 वर हे वाहन लावलं आहे. तर हे जे रेवंत वाहन आहे तुम्हाला आजच्या कंडिशनला कसं वाटत? वेचणी सोपा, बोल साईज चांगली आणि रसोशी किडीसाठी चांगलं. समजा राष्ट्रीय पिढी सहनशील सहनशील आहे, आहे. साईज पण याची चांगली आहे आणि एक सिरीज मध्ये चांगली आहे. आणि तुम्हाला एकदम हे वाहन अतिशय असं आवडलं आहे. आवडलं. पुन्हा जमिनीच्या हिशोबानं भरकळ असल्यामुळे अच्छा. तरी तिथे येते. समजा हलकी जमीन असो, मध्यम जमीन असो किंवा भारी जमीन असो, रेवंत हे वाहन कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये येते. येणारं वाहन आहे. नियोजन आपलं कसं काय नियोजन आहे या वाहनावर? नियोजन आपलं सर्वसारखं. समजा सर्वसाधारण. असं काही आहे पाहिजे नियोजन काही. अच्छा, सर्वसाधारण नियोजनामध्ये रेवंत हे वाहन या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं इथे. तर रेवंत ह्या वाहनावर आपला खर्च कसा काय झाला आहे? खताचा म्हणा, स्प्रेचा म्हणा. याला 3 डोस खताचे झाले. अच्छा. 4-5 समजा फवारण्या झाल्या. 5 स्प्रे झाले आहे, 3 खताचे डोस आहे. एवढ्या खर्चामध्ये आपण पाहू शकता सर्वत्र हिरवागार प्लॉट आहे आणि एकदम सिरीज मध्ये बोंड आहे. आणि वेचायला सोपं म्हटलं तर पहा शेतकरी बंधूंनो, एकदम उमललेला कापूस आहे आणि एकदम एका वेचामध्ये तुमचा कापूस हातामध्ये येत आहे. तर हा वेचायला सोपा असून वेटेड आहे. त्यामुळे तुम्हाला आता ही इथे पहिली वेचणी झालेली दिसत आहे. तर किती निघाला आहे? पहिल्या वेचणीला एकरी 2-4 क्विंटल निघाला. समजा जवळपास 4 पर्यंत पर्यंत अंदाजे तुम्हाला कापूस इथे निघाला. आणखीन काय अपेक्षा या झाडापासून तुम्हाला किती व्हायला पाहिजे शेवटपर्यंत? शेवटपर्यंत आणखी 6 निघाला, 10 आला तरी 10 ते 12 एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये यावर्षी खूप सारा पाऊस झाला आणि इतरत्र कंडिशन खूप वाईट आहे. तर या कंडिशन मध्ये 10-12 क्विंटल जरी तुम्हाला एकरी कापूस इथे झाला तरी तुम्ही समाधानी आहे. तर आमच्या बाकी शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता रेवंत या वाहनाबद्दल? रेवंत बिलकुल लावायला हरकत नाही. कोणत्याही वाहना म्हणजे कोणत्याही जमिनीत येते. वेचाल सोपी, रस शोषित किडीपासून सहनशील असल्यामुळे लावायला काही टेन्शन. आणि अर्ली वाहन असल्यामुळे समोर येणार जो बोंडळीचा धोका आहे हा या वाहनावर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, आपणही आपल्या शेतात रेवंत या वाहनाची लागवड करायला काही हरकत नाही. धन्यवाद. धन्यवाद.